कष्ट करणाऱ्या स्त्रीसाठी फक्त काम नसतं, तर तिच्या मेहनतीतून उभं राहतं घराचं भविष्य. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असते, कधी घरासाठी तर कधी मुलांसाठी आणि कधी आपल्या छोट्याशा स्वप्नासाठी. पूर्वी उडदाचे पापड बनायला 2 दिवस लागायचे. हाताने लाटणे, वाळवणे, खूप कष्ट करावे लागायचे. पण आज मशीनमुळे ते पापड फक्त 1.5 तासात तयार होतात. जसा काळ बदलत चालला ना, तसा साधनंही बदलत चालले. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उन्हाळी कामाची सुरुवात. पापड आणि वडे, आमच्याकडे वडे म्हणतात, काही कुठे कुठे सांडगे म्हणतात. त्याची सुरुवात झाली बघा. डाळी वगैरे आल्या, किराण्यात लिस्ट करून दिली होती. उडदाची डाळ 2 किलो आणि मुगाची 1 किलो, असे 3 किलोचे उडदाचे पापड आहेत. आणि सांडग्याचे पण, मटकीचे सांडगे ते नंतर ब्लॉगमध्ये टाकेल मी तुम्हाला. आता सध्या मी पापड बनवते. पापड मस्तपैकी डाळ वगैरे छान अशी 2 किलो उडदाची आणि 1 किलो मुगाची डाळ मस्तपैकी पुसून वगैरे घेतली. टायवेलने वल्ले टायवेल करून ती जे म्हणजे वरती ना जी पावडर वगैरे असते ती सगळी चिटकून बसते, साईडला होती. नंतर मस्तपैकी वाळून घेतली, अशी पुसायची. थोडासा वल्ला कपडा करायचा आणि छान उडदाच्या डाळीत जास्त पावडर असतं ना, किडे वगैरे लागू नये म्हणून ते पावडर निघन तेवढं असं म्हणजे नाही का पुसू घ्यायची, म्हणजे छानपैकी निघते. आणि नंतर उन्हाला टाकायची, वाळून घ्यायची. मग गॅलरीतच टाकली होती मी, वरती काय टाकली नव्हती. वरती खूप पक्षी यायला लागलेत आता आमच्याकडे. मग त्याच्यामुळे खालीच गॅलरीमध्ये टाकून वाळून मस्त घेतली उडदाची डाळ आणि मुगाची डाळ. नंतर मिरची कांडपमध्ये विचारायला आले, ते कुरडई वगैरे बनवून देतात ना, तर मग नंबर घ्यायचा होता. तर नंबर ते दिसतच नव्हतं उन्हामध्ये, एवढं ऊन होतं. तर म्हटलं जाऊ द्या, थोडंसं ब्लॉगमध्ये पण टाकता येईल म्हणून मी जे त्याचा शॉर्ट व्हिडिओ काढून घेतला. मग त्यांना विचारलं कुरडई वगैरे कुठं करतात, पापड कुठं करतात विचारून आले. आणि नंतर म्हटलं मग पापड करायला जायचं होतं दुसऱ्या दिवशी. मग आदल्या दिवशी एक सगळी तयारी करून घेतली. आजीकडे गेले, उडदाची डाळ आणि सांडग्याचं घेऊन गेले दळण्यासाठी. छोट्या गिरणीतच आणलं. उडदाच्या डाळीचं पीठ छान येते म्हणून छोट्या गिरणीतच दळून आणलं. असं आजीने दळून वगैरे ठेवलं होतं मस्तपैकी, कॅरी बॅगमध्ये घालून झाकून वगैरे ठेवलं होतं. आणि आजी मला सांगत होते की हे त्यांच्याकडची गावाकडची ज्वारी, आमच्याकडं गाय आहे ना, गायला भरडून द्या म्हणून. कसं म्हातारे माणसाला, पहिल्या लोकांना असं कुठली थोडीशी गोष्ट अशी टाकून द्या वाटत नाही, नाही का. गावाकडं सवय असते की थोडं काय उरलं की लगेच म्हशीला द्यायचं, गायला द्यायचं, शेळी पुढं टोपलं नेऊन ठेवायचं. त्यांची अशी आजीची पहिली गावाकडची सवय. त्यांना काय टाकून दे वाटत नाही. थोडंफार काय राहिलं चाळण वगैरे, आपल्या पिठाच्या वरती चाळण येते का, ते लगेच गायला आणून देतात. आणि हे आता दळण केल्याच्या नंतर गोंडाची ज्वारी होती, वरती गोंड वगैरे आलेलं होतं. त्या म्हणल्या कशी टाकून द्यायची, आहे गाय तर म्हणली गायला घेऊन जा म्हणून माझ्याकडं देत होते. असं कॅरी बॅगमध्ये टाकून टोपलं देत होतं. मी नको भांगारवाला वगैरे कुणी घेऊन जाईन म्हणते, मग कॅरी बॅगमध्ये द्या मला टाकून. आणि मला परत आठवण पण राहायची नाही कधी नेऊन द्यायचं, नाही का. मग त्या सांगत होत्या, गावाकडचं जर बोलत होत्या, आम्ही असं नाही का पहिल्यापासून सवय म्हणले आम्हाला असं काही टाकून द्यायचं नाही. थोडंफार उरलं, चपाती उरली कुत्र्याला टाकायची, आणि असं काय असेल तर गाईला म्हशीला वगैरे असं चारायचं म्हणून त्यांना कधीच थोडंफार असलं ते आणून देते. ते सुनबाई गेले होते गावाकडं. मग आजीने मस्त डाळीचं पीठ वगैरे दळून ठेवलं. मी ह्याला मग उरक म्हणलं मी आताशी आंघोळीला चालली. हां, आंघोळ केली, चेक केला, देवपूजा केली. म्हणलं त्याचं काय ते अचानक मग फोन सुद्धा संग घेऊन गेलते खाली. हां हां. खवळ आल्यावर ते 10 वाजेपर्यंत कामं ते उरकले आणि आले पापड करायला. इथं जवळच 1-1.5 तास पण नाही लागत, 15च मिनटं लागतात जायला. तिथं मी असे पापड पीठ वगैरे घेऊन आले, पापड मसाला आणला, थोडंसं तेल सांगितलं होतं तेल पण घेऊन आले. आणि ते दादा होते, तर ताई कामात होत्या. ते दादा तोपर्यंत म्हणले मी पीठ वगैरे मळून ठेवतो. त्यांच्या बोटं पहिले मशीनमध्ये गेले होते. किती कष्ट करावं लागतं, काय काय करावं लागतं माणसाला, खूपच अवघड आहे. मशीनमध्ये असंच आपल्यासारख्या एका लेडीजला बोलत ते पीठ कमी राहिलं होतं, शेवटचा हुंडा राहिला होता, तितक्या त्यांचा बोटच गेले आतमध्ये. त्याच्यामुळे त्यांचे 2-3 बोटच नाही आहेत. ह्या मशीनमध्ये बोटं गेले होते त्यांचे, नाही का. किती ते फिरतंय ना गरगर. ते पापडाचं पीठ किती निब्बर असतं ना. आपल्या घरी पण ठेसून त्याला असं मोकळं करावं लागत असतं, नाही का. पाट्या वरवाट्यावर ते पीठ ठेसल्याच्या नंतर पापड छान येतात. असं मोजून पाणी टाकतात ते. 1-1 किलोला किती पाणी टाकायचं, किती ते मोजायचंच मग आहे. तसं ते मोजून पाणी टाकत होते.
1-1 किलोला 1 पुडी आणि पाणी परफेक्ट, म्हणजे त्यांना माहीतच झालं किती दिवसापासून त्यांचा व्यवसाय चालू आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठेही पिठात बिघडण्याचा टेन्शन नाही. बरोबर ते मोजून असं कपानी मोजून घेतात नाही का. आणि स्वच्छता तर एवढी होती ना, छान मस्त स्वच्छ होतं. एक माशीसुद्धा फिरत नव्हती इकडे-तिकडं. आपल्या घरी तरी थोडंफार असतं पसारा वगैरे पडलेला. ह्या दादाचे बोटं पापडाच्या मशीनमध्ये गेलते, पीठ मळायच्या मशीनमध्ये. ते असंच एक जणाला बोलत बोलत गप्पा मारत मारत थोडं शेवटच्या ह्याला थोडंसं पीठ राहिलं होतं, ते घालत गेले तसंच त्यांचे बोटं गेले. असे 3 बोटं त्यांच्या पापडच्या मशीनमध्ये गेलेले होते 5-6 वर्षापूर्वी नाही का. मावशी सांगत होत्या खूप जपून हे काम करावं लागतात मला. नंतर काका गेले होते स्कूलला त्याच्या नातीला सोडायला, तर मावशी सांगत होत्या अशी ह्या मशीनमध्ये त्यांची 3 बोटं गेले होते म्हणून. छानपैकी काकांनी तोपर्यंत पीठ वगैरे मळून घेतलं. नंतर 2-3 माणसं लागतात पापड करायचे म्हटल्यावर 1-1.5 तासात पापड 3 किलोचे होऊन जातात. दाखवते तुम्हाला किती पटापट पटापट. जास्त मी शूट घेतलंच नाही, म्हणलं त्यांना नाही जमायचं मग शॉर्टकटमध्ये घेतलं. मग ओंकार पण नव्हता, प्रज्वल पण नव्हता, मीच गेले होते एकटी गाडीवर पापड करायला. म्हणलं आताच करून आणा. गेल्या वर्षी तर ना गुढीपाडवा झाल्याच्या नंतर जी पाऊस सुरू झाला होता, नंतर उन्हाळ्या कामच नाही करता आलं. त्याच्यामुळे लवकरच सुरुवात करू. मुलांची एक्झाम पण आलेत, पेपर आलेत जवळच. हे बघा मशीनमधून कसं पीठ काढतात. आधी ते आतमध्ये मिक्स करून करून घेतात थोडंसं पाणी, जास्त काय पाणी टाकत नाहीत, म्हणजे पीठ एकदम घट्टपैकी येतं आहे. आपल्या घरी मळून मळून घ्यावं लागतं, हाताने मळायचं. नंतर ठंब्याने वगैरे पाट्यावर असं ठेसून घ्यावं लागतं, किंवा कोणी मिक्सरमध्ये पण फिरून घेतं आहे. हे असं ह्याच्यातून हळूहळू पीठ बाहेर येतं. खूप मोठ्या मोठ्या मशीन आहेत आणि ह्याला पण खूप काळजीपूर्वक करावं लागतं. नाही तर ते दादानी कसं बोट असे टाकत होते उंडा आणि आतमध्ये ते बोट ओढून घेतलं. हात बरं झालं त्यांच्या लगेच लक्षात आलं, नाही तर पूर्ण हात जायची भीती होती नाही का. मग झालं आहे पटापट. हे एकदा झालं ना, पीठ मळून झालं ना, पापड करायला काहीच टाईम लागत नाही. पीठ मळायलाच थोडा टाईम लागतो आहे. अर्धा तास पीठ मळायलाच गेलं आणि बाकीचं सगळं 1 तासामध्ये झालं. पापड वगैरे सुकतात पण लगेच लगेच घरी घेऊन आले मी. 10ला गेलते तर 12 वाजता घरी आलते. प्रज्वल यायच्या आधीच घरी आलते, म्हणजे सगळं उरकून वगैरे. हे असं साईडला मळू ठेवतात. मग पटापट पटापट 2-3 माणसं पाहिजेत, म्हणजे मग पापड लवकर उरकतात. हे सगळं पीठ असं मळून ठेवलं दादानी साईडला, आणि मावशी आल्याच्या नंतर आम्ही हे असं ताडपत्री वगैरे खाली टाकून हे वाटतं ते बोर्डाचे आपण बड्डेला वगैरे पोस्टर वगैरे बनवत नाही का, ते टाकलेलं उलटं करून खाली. मग 2-4 असे आहेत त्यांच्याकडं. मग आल्या मावशी, झाली पापडाची सुरुवात. 2घं जण खाली घ्यायला लागतात, पण माझ्यासोबत कोणच नव्हतं, मी एकटीच होते. त्याच्यामुळं मग थोडासा टाईम लागत होता, तरी पण केलं ॲडजस्ट. मावशीने दिले पटापट पटापट पापड काढून. मग मला मोबाईल काय घेता नाही आला, कारण की मी एकटीच होते ना खाली. त्याच्यामुळे मोबाईल धरू का हे करू असं वाटलं, म्हणून मी मोबाईल दिला ठेवून पर्समध्ये. आणि असे पापड आलते बघा किती छान एकसारखे सगळे गोल गोल, आणि विकतच्या पापडासारखे वाटत होते. हेच पीठ घरी आणि हेच उडदाची डाळ, हेच पीठ, हेच घरी सगळं असतं, पण आपल्याला 2 ते 3 दिवस लागते बघा पापड करायला. एकटीला काय घरातले कामं बाकीचे सगळं बघून, मुलांचा अभ्यास हे ते बघून 1-2 दिवसात काय पापड होत नाही. 3 दिवस तरी लागतात. 3-4 किलो पापड करायचे म्हणलं की. मशीनमध्ये तिकडं पटापट पापड, मशनीचा साचा वगैरे असतो त्याच्यामुळं, आणि पीठ मळून पण येतं ना, त्याने टेन्शनच नाही. एवढे छान पीठ मळतात, 2-3 वेळेस टाकतात ते परत 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 मशीनमध्ये. आणि छान मस्तपैकी पापड झाले बघा गोल. ते म्हणल्या जाड वगैरे आलं तर सांगा, पातळ आलं तरी सांगा. लय पातळ पण नको, लय जाड पण नको, मध्यमच असे पापड केले छान. ते आपल्याला विचारतात तुम्हाला कसे पाहिजेत, तसे सेटिंग करतात बघा किती छान एकसारखे पापड. प्रज्वलला त्यांना तर लयच आवडले. ते म्हणले दरवर्षी आता असेच करायचे. घरी पण खूप मेहनत करत बसावं लागतं, लाटत बसावं लागतं. मला तर आता टाईमच भेटत नाही. पाण्याचं फिल्टरचं बघावं लागतं, आणि लोकांना कॉईन वगैरे द्यायला दिवस कोंकड जातो तेच कळत नाही. खूप छान स्वभाव होता ताईचा, म्हणजे छानपैकी, म्हणजे 2 माणसं लागतात आपल्या घरचे पापड घ्यायला पटापट. पण ते म्हणले ठीक आहे चालतंय, तुमचं नाही कोणी तर मग ते आपण मदत करू लागत होते. टाकू लागल्या, नंतर गोळा पण करू लागले. आणि 90 रुपये किलो असे पापड होते बघा हे. पण 1.5 तासात होते, आणि घरी जास्त मेहनत करायची गरज नाही. एवढी गर्दी असते ना, लांबून लांबून लोक येतात तिथं पापड करायसाठी. जवळपास तिथं पापडची मशीन एकच आहे. हे असं पीठ मळून घेतलं बघा किती छान. असं एवढंच मळवतात, काय जास्त मळीत नाहीत ते पीठ. आणि नंतर इकडं पेस्ट, म्हणजे पाणी जास्त टाकत नाही, तेवढं कोरडं फट असतं. नंतर ते मळून मळून चांगलं पीठ छान होतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय होतं, जास्त पाणी जर असेल तर पापड खराब होण्याची शक्यता असते. बघा किती छान मस्त फुगून तळून येतं आहे पापड.
4-5 तळून बघितले घरी आले आले, सगळ्यांनाच आवडले. हॉटेलमधल्या पापडसारखे झाले. घरी असेल कधी कधी लाल पण होतात. 2 दिवस राहताना पीठ मळायला, त्याच्यामुळे हे छानपैकी पापड मसाले पापड करायसारखे झालेत. 5-6 तळून बघितले आणि 2-3 असे भाजलेले पण छान लागतात. हे 2-3 भाजले आणि बाकीचे तळले. प्रज्वलला तळलेले आवडतात, ओमकारला भाजलेले आवडतात. मग आता काय हे आणले की 4-5 पापड तर आमचे लगेच संपले. असे मी घरी फॅनच्या हवेला टाकले वाळायला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कवळे उन्हाळ्याला टाकायचे सकाळी म्हणजे छानपैकी वाळतात. नंतर खराब वगैरे होत नाहीत. पावसाळ्यात एकदा वाळलेला चांगल्या उन्हामध्ये नंतर जाळी वगैरे होत नाहीत त्याला. 2-3 वर्ष राहतात बघा हे पापड, त्याला काही होत नाहीत. माझे 2 वर्षाचे अजून पापड आहेत, पण मी घरीच करत असते. पण ह्या वर्षी थोडासा हात पण दुखत होता आणि कामाचा पण खूप लोड आहे, त्याच्यामुळे म्हणलं करून आणावं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.